10 एक वर्षाची असेल ती. पलंगावर पालथी पडून काहीतरी वाचत होती. आपल्याच नादात पुस्तकाची पानं पलटत होती. त्यांच्या दुकानातला नोकर तिथेच काहीतरी काम करत होता. तिच्या लहानपणापासून त्यांच्याकडे कामाला होता तो. अगदी विश्वासू, वेळ पडली की काहीतरी आणून देणारा, दुकानातली, घरातली पडेल ती कामे करणारा तरुण होता. अजून लग्न झालेले नव्हते. त्याच्यासाठी मुली पाहतायत असं काहीतरी आई म्हणायची. तिला फार समजायचं नाही. तिला मांडीच्या मागच्या बाजूला हाताचा स्पर्श झाल्याचे तिला जाणवले. अगदी 2 सेकंदाचा स्पर्श असेल, पण काहीतरी विचित्र होता तो. नेहमीसारखा नाही. काहीतरी असेल असं म्हणून तिने किंचित मागे पाहून परत आपल्या पुस्तकात तोंड खुपसले. 2 मिनिटांनी मात्र तिला कुल्ल्यावर चक्क चिमटा घेतल्याचे जाणवले. आता मात्र ती हडबडली. खोलीत फक्त ती आणि नोकर होते. तिने मागे पाहून त्याला विचारले, "तू घेतलास का मला चिमटा?" "नाही बा, मी तर काम करतो आहे." आणि तो काहीतरी गुणगुणत परत कामाला लागला. भास आणि सत्य यातला फरक ओळखता येत होता तिला. त्याचंच काम होतं हे. स्पर्शाची घृणा करण्याचं वय नव्हतं तिचं. पण काहीतरी विचित्र वाटून गेलं तिला नक्की. का केलं त्याने हे? आईला सांगावं की नाही या विचारात पडली ती. म्हणाल तर छोटी गोष्ट होती, पण तिच्या इवल्याशा विश्वात बरीच उथलपुथल केली त्या प्रसंगाने. 1-2 वर्षात ती मोठी झाली आणि शेजाऱ्याचा तरुण मुलगा बोळातून जाताना मुद्दाम अंगाशी लगट करून का जातो? बस कंडक्टर उरलेले पैसे हातात देताना अंमळ थोडा जास्तच वेळ हातात हात का ठेवतो? रेंगाळवतो? हे तिला आता हळूहळू समजायला लागले. आधीच लाजाळू स्वभाव, त्यात असलं काही कोणाला सांगायची सोय नव्हती. आई अजूनच काळजी करत बसली असती. म्हणून मग हे सर्व काही पार्ट ऑफ वुमेन्स लाईफ म्हणून चालू राहिलं. आजीचा मऊ साईच्या हाताचा स्पर्श, रात्री झोपताना बाबांचा मायेने डोक्यावर फिरणाऱ्या हाताचा स्पर्श, भांडताना झालेला भावाचा धसमुसळा स्पर्श, मनाच्या रस्त्यावर मागे पडले आणि हे सहेतूक, विकृत वासनेने बरबटलेले स्पर्श ड्रायव्हर सीटवर बसले. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत लांबच्या काकाकडे ती गेलेली असताना तिला आईची आठवण आली. काकांनी तिचं रडणं थांबवायला तिला जवळ घेतलं आणि तिच्या अंगावरून त्यांचा हात फिरू लागला. तिला पटकन त्या दिवशी चिमट्याची आठवण झाली आणि ती आता नाही येत आहे आठवण, असं म्हणून बाजूला झाली. आणि हो, एकदा मावशीच्या घरी राहायला गेलेली असताना लग्न झालेला 2 मुलं असलेला मावस भाऊ मध्यरात्री फक्त तिचंच पांघरूण नीट करायला तिच्या बेडपाशी का येऊन गेला ते तिला आत्ता हळूहळू कळायला लागलं. त्या घरी 2ही रात्री मग तिने टक्क जाग राहून काढल्या. सुट्टीत शक्यतो कोणाकडे जाणं ती टाळू लागली. सुंदर स्पर्श जणू आयुष्यातून बाद झाले आणि वासनेच्या स्पर्शातून सटकायचे कसे हेच ध्येय होऊन बसले. कालांतराने लग्न ठरले. तोपर्यंत स्पर्शाचे अजून काही अनुभव आले. काही बरे, वाईट, काही मनाच्या कुपीत दडून बसलेले, काही विसरायची इच्छा असूनही न विसरता येण्यासारखे, काही वासनांध, काही निख्खळ नवऱ्याने पहिल्या स्पर्शात फुलवले, चेतवले आणि त्याच्या आश्वासक प्रेमाच्या स्पर्शाने आत्तापर्यंतचे वाईट, शिसारी असणारे अनुभव मनाच्या तळाशी गेले. ते पूर्ण नष्ट होत नाहीत, पण कधीतरी ढवळून निघतात. पाणी संपूर्ण गढूळ होणार नाही याची तरी काळजी घेतात.